महाराष्ट्रातील महिलांसाठी विविध महत्त्वपूर्ण योजना. लेक लाडकी योजना, महिला उद्योगिनी योजना, स्वर्णिमा योजना, उद्योजक धोरण योजना, महिला सन्मान योजना, महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, सुकन्या समृद्धी योजना, जननी सुरक्षा योजना, महिला समृद्धी कर्ज योजना, लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील महिलांसाठी निघालेल्या विविध योजना आहेत. त्या सर्व योजनांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तर बघूया महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांबाबतची माहिती. राज्य किंवा केंद्र सरकारकडून महिलांसाठी विविध योजना राबविण्याचा मुख्य हेतू म्हणजे तो असा की महिलांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे, जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबाची व इतर मूलभूत गरजा त्यांना स्वतः भागवता येतील. या विविध बाबींचा विचार करून महिलांच्या कामाशी निगडीत असणारे काम जसे शिवणकाम, विणकाम अशा अनेक योजनांचा समावेश महिलांसाठी शासनाकडून करण्यात आलेला आहे. अजून महिलांना व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्या सक्षमीकरणाला चालना देणे हा शासनाच्या महिलांसाठी विविध योजना राबविण्याचा उद्देश आहे. तसा विचार केला तर मुलींना समाजामध्ये कमी मान दिला जातो. लहानपणापासून त्यांच्यावर दबाव टाकला जातो. घराबाहेर जाऊ देत नाहीत. यामुळे त्यांनासुद्धा पुरुषाप्रमाणे सन्मान मिळावा यासाठीच महाराष्ट्रातील शासनाकडून महिलांसाठी 12 योजना राबवल्या जात आहेत. तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा विचार करूनच महाराष्ट्र सरकारने या 12 योजनांचा विचार केला आहे. तर या योजनेत सुरुवातीला बघूया महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना कोणकोणत्या आहेत. यामध्ये बघा सर्वात आधी महिलांसाठी कोणत्या योजना राबविल्या जातात. मोठ्या प्रमाणावर महिलांसाठी योजना राबविली जात आहेत आणि ते राज्य व केंद्र सरकारकडून राबविल्या जातात. यामध्ये व्यवसायासाठी महिलांना कर्ज देणाऱ्या योजना आहेत. महिलांना व्यवसायासाठी उपकरण किंवा वस्तू देणाऱ्या योजना आहेत. महिलांना प्रवासात सूट देणाऱ्या योजना आहेत. महिलांना प्रसूती पश्चात लाभ देणाऱ्या योजना आहेत. मुलींना लाभ देणाऱ्या योजना आहेत. गर्भवती महिलांसाठी योजना अशा विविध योजनांचा समावेश महिलांसाठी या योजनेमध्ये केला आहे. आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महिलांसाठीच्या ज्या 12 विविध योजना आहेत त्या योजनेची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज आपण शासनामार्फत महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या योजना पुढील प्रमाणे आहेत. लेक लाडकी योजना, महिला उद्योगिनी योजना, स्वर्णिमा योजना, उद्योजक धोरण योजना, महिला सन्मान योजना, महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, सुकन्या समृद्धी योजना, जननी सुरक्षा योजना, महिला समृद्धी कर्ज योजना आणि लाडकी बहीण योजना. लेक लाडकी योजना ही योजना आपल्या सर्वांना माहीतच आहे. तर बघा महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच मुलांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी व मुलींना सशक्त व प्रबळ आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2023 सादर करताना लेक लाडकी योजना ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील म्हणजेच पिवळ्या व केशरी रेशन असलेल्या कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंत 1,01,000 रुपये देण्यात येणार आहेत. ही महत्त्वपूर्ण माहिती महाराष्ट्रातील जे लहान मुली आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रकारे राज्यातील मुलींचा जो मृत्यूदर मुलींना शिक्षणासाठी चालना देण्यासाठी ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. तसेच या योजनेअंतर्गत 1,01,000 रुपये प्रत्येक लेकीला मुलीला दाणेदार म्हणून दिला जात आहे. ही योजना फक्त मुलींसाठी काढण्यात आली आहे. दुसरी आहे महिला उद्योगिनी योजना. तर या योजनेचे काम काय आहे बघूया. प्रत्येक महिलांना समाजात मानाचं स्थान मिळावं तसेच विविध व्यवसायामध्ये सुद्धा महिला या सक्षम व्हाव्यात यासाठी शासनाकडून फक्त महिलांसाठी या योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
त्यापैकी एक योजना म्हणजे ती ही महिला उद्योगिनी योजना आहे. ही महाराष्ट्रातील एक महिला कर्ज योजना असून ती सदर योजनेच्या माध्यमातून लघु व्यावसायिक क्षेत्रातील व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, उत्पादक किंवा स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी जास्तीत जास्त 3 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे. महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, उद्योगिनी वाढविण्यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. तर येथे तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. नंतरची योजना आहे स्वर्णिमा योजना. तर स्वर्णिमा योजना म्हणजे काय बघा. स्वर्णिमा योजना ही महिला स्वयंरोजगार योजना अंतर्गत येणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. तसेच सदरची योजना सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाकडून मागासवर्गीय उद्योजक महिलांसाठी ते राबविण्यात येते. तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योगासाठी 2 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येतो. महिलांना व्यवसायासाठी नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NBCFDS यांच्याद्वारे कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिला जातो. यामध्ये महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी येथे NBCFDS ही जी कॉर्पोरेशन फायनान्स कंपनी आहे, या कंपनीकडून त्यांना कर्ज उपलब्ध करून दिला जातो आणि खूप कमी व्याजदरावर त्यांना कर्ज उपलब्ध करून दिला जातो. 2 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येतो, जेणेकरून त्यांना स्वतःचा व्यवसाय सोप्या पद्धतीने सुरू करता येईल. नंतरची योजना आहे उद्योजक धोरण योजना. उद्योजक धोरण योजना पुरुषांप्रमाणेच महिलांना सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये समान स्थान मिळावे यासाठी शासनाकडून महिलांसाठी ही कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. तर या योजनेमधून सुद्धा महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाखांपासून ते 1 कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिला जातो. ही मोठ्या धोरणावर सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना असणार आहे. महिला सन्मान योजना. या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेल्या लेक लाडकी योजनेसह महिलांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामधील एक योजना म्हणजे महिला सन्मान योजना ही आहे. ST प्रवासामध्ये विशेष महिलांसाठी 50% सूट देण्याची महिला सन्मान योजना सुरू करण्यात आली. महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना. या योजनेमध्ये जर एखाद्या महिलेच्या पतीचा अकस्मात किंवा इतर काही कारणामुळे मृत्यू झाला असेल, अशा महिलांना समाजात वावरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ही गोष्ट लक्षात घेऊन विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी व स्वतःच्या बळावर आपलं आयुष्य जगण्यासाठी राज्य शासनाच्या महिला कल्याण विभागाकडून विशेष विधवा महिलांसाठी ही विधवा पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेतून विधवा महिलांना दर महिन्याला 1,000 रुपये पेन्शन राज्य सरकारकडून देण्यात येतो. आज आपण या 6 योजनांची माहिती घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण 6 योजना कोणत्या आहेत त्याची माहिती घेऊ. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा.